अशी डुबुकवड्याची भाजी तुम्ही कधी केली आहे का? नसेल केली ना तर एकदा ट्राय करून बघा. घरचे सुद्धा म्हणतील एवढी मस्त भाजी तू कस काय केलीस म्हणून. मग त्यासाठी आहे ना खोबरं घ्यायचं कापून, त्यात तेल टाकून लालसर भाजून घ्यायचं. थोडे धने टाकायचे आणि ते पण भाजून घ्यायचे. कांदा टाकायचा व कांदा काळा होऊन द्यायचा. कांदा थोडा काळा झाला की त्यामध्ये आलं लसूण टाकायचं व ते सुद्धा छान भाजून घ्यायचं. आता थोड्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आणि चांगली भाजून घ्यायची. आता मिक्सरच्या भांड्यात त्यांना आधी खोबरं आणि धने बारीक करून घ्यायचे. ते बारीक झालं का लगेच कांदा ते पण टाकायचं. थोडं पाणी टाकायचं आणि परत बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत कढई ठेवायची गॅसवर. त्यात तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं का त्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि चांगली परतून घ्यायची. आता कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आणि ती पण परतून घ्यायची. मी आहे ना भाजीत माऊलींचा काळा मसाला 1.5 चमचा टाकते आणि माऊलींचा स्पेशल मालवणी मसाला टाकते. माऊलीच्या मसाल्यांनी भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्हालाही हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता हळद टाकून मसाले चांगले परतून घ्यायचे. त्यात वाटण टाकायचं आणि वाटण पण चांगलं परतून घ्यायचं. आता पाणी टाकायचं. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. उकळी येऊस्तोवर ना बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची. कोथिंबीर, हळद, जिरे, लाल तिखट आणि मीठ टाकायचं व थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता भाजीत आहे ना आपण जसे भजे सोडतो ना तेलात तसंच हे पीठ सुद्धा सोडायचं. आता 10